प्रेक्षकांनो, आजचा भाग तुम्ही पूर्ण न बघितल्यास खूप काही मिस कराल. हा प्रसंग आहे त्या हाराचा, ज्याने देशमुख कुटुंबात वादळ आणलं होतं. मानिनीच्या हातात होता आईचा आशीर्वाद असलेला हार. तो हार विक्रम आणि पार्थासमोर धरला आणि म्हणाली, "हे बघा, जरी सगळे बालिश वागत असले तरी काही लोक खरंच चांगलं करतायत. आणि हा सगळा प्रयत्न नंदिनीने केला आहे." विक्रमचा चेहरा धक्का. प्रेक्षक मंडळी, धक्का. हार पुन्हा त्यांच्या हातात आहे, पण त्यात असलेली भावना आणि विस्मय शब्दात सांगता येणार नाही. विक्रम विचारतो, "हे कसं शक्य आहे? कोणी हे केलं?" आणि मानिनी गर्वाने सांगते, "सर्व काही नंदिनीने केलं." तिच्या डोळ्यातले पाणी, चेहऱ्यावरची निर्धार. नंदिनी उभी राहते आणि फक्त एक गोष्ट मागते, "जीवाला माफ करा." विक्रम स्तब्ध. प्रेक्षक मंडळी, ह्या निस्वार्थ प्रेमामुळे तुम्ही खिळून जाल. अचानक दार उघडते आणि जीवा येतो. त्याच्या हातातून ऑफिसची टिफिन बॅग पडते. त्याला समजतं की हार परत मिळालाय. विक्रम थेट त्याच्याकडे हार घेऊन जातो. जीवा शर्मेने खाली बघतो. पण नंदिनीच्या आग्रहामुळे त्याच्या डोळ्यातले पाणी आणि हळूहळू हसणारा चेहरा, सर्व काही एकदम क्लायमॅक्सवर. जीवा हार घेतो आणि विक्रमच्या पायाशी बसतो. त्याचे अश्रू वाहतात आणि विक्रमला त्याला माफीचा अनुभव प्रगट होतो. जीवा नंदिनीकडे पाहतो आणि म्हणतो, "हा हार फक्त दागिना नाही, हा माझा श्वास आहे आणि तू तो परत दिलास." नंदिनी हळूच हसते, पण तिच्या चेहऱ्यावर निर्धार आहे. तिने फक्त नवऱ्यासाठी त्याग केला. प्रेक्षक मंडळी, चला बरं आता लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करा.